एडीएन टीवी न्यूज़ में आपका स्वागत। मैं शबीर खान। आइए दिखाते हैं आज की इस खबर को। भिवंडी संकेत भोसले मर्डर केस में आरोपियों को सजा दिलाने, महिला आरोपी को अटक करने, फास्ट ट्रैक कोर्ट में केस चलाने हेतु जन आक्रोश मोर्चा कामतघर से निकाला गया। इस जन आक्रोश मोर्चे के प्रमुख उपस्थिति सरसेनानी आनंदराज अंबेडकर, राष्ट्रीय अध्यक्ष रिपब्लिक सेना ने मोर्चे की क़यादत की। ये मोर्चा प्रांत ऑफिस पहुंचा, प्रांत अधिकारी से मुलाकात कर ज्ञापन देकर फास्ट ट्रैक कोर्ट में केस चलाने, आरोपी को फांसी देने की मांग की गई। इस मोर्चे में भारी संख्या में महिलाएं, बुजुर्ग और बच्चे भी शामिल थे। अपने वक्तव्य में सरसेनानी आनंदराज अंबेडकर ने भीम सैनिकों को संबोधित करते हुए क्या कहा, आइए देखते हैं इस खबर को। या ठिकाणी गेटच्या समोरचे लोक थांबलेले आहेत, सगळ्यांनी तिकडे साईडला थांबायचं आहे। पाहिजे अरे संकेत भोसलेला पाहिजे, मिळालंच पाहिजे। अरे मागणी आमच्या हक्काची, आई कोणाच्या बापाची, घेतल्याशिवाय राहत नाही। अरे कोण म्हणतो देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। अरे अशा सरकारचं करायचं काय? खाली डोकं मध्ये जिसकी उम्र अभी पूरा बालिग भी नहीं हो, अभी उसके माँ बाप के हाथ में भी नहीं आया, वो बच्चा पढ़ाई करता था, कॉलेज में था। ऐसे बच्चे को जो है कुछ शिवसैनिक गुंडों ने वो बच्चे को जो है तो मारा। बच्चा आर्मी का आईसीयू में था, उसके बाद जो है तो उसकी मौत आ गई। दोस्तों, ये शिंदे और ये फडणवीस ने राजीनामा देना चाहिए। क्या देना चाहिए? राजीनामा देना चाहिए। दलितों के ऊपर, मुस्लिम के ऊपर, ओबीसी के ऊपर, उनके ऊपर जो तो अन्य अत्याचार हो रहे हैं, ये तमाशा देखते बैठे। ये तो कुछ भी नहीं दोस्तों। यहाँ पर जो है उल्लासनगर के पुलिस स्टेशन के अंदर गोलीबार पुलिस स्टेशन के सामने त्यांच्या या जे काय हत्याकांड झालं अत्यंत दुर्दैवी आहे आणि त्यामुळं 12 आरोपींना आतापर्यंत पकडलेला आहे। एक जो रिक्षावाला आहे त्याचा आत्ता त्याच्या भावाने त्याचा मोबाईलमध्ये असणारा त्याचा नंबर आणि तो रिक्षा याचं पोलिसांना हे दिलंय, ते मला आम्ही लगेच त्याच्यावर ॲक्शन घेऊ। त्याचबरोबर त्याच्या घरामध्ये अजून कोणीतरी एक महिला आहे, एक किंवा दोन महिला, त्यांच्यावरती सुद्धा पोलीस ताबडतोबीने ॲक्शन घेणार आहेत।
आणि एकंदरीत एक कुटुंब पोलिसांना आम्ही सांगितलंय ते अत्यंत दलितर कुटुंब आहे. आतापर्यंत 7-8 केसेस त्यांच्यावरती आहेत आणि त्यामुळं त्यांच्यावरती पूर्ण ताकदीनं म्हणजे जेव्हा केस चालेल तेव्हा चांगला स्पेशल काउन्सिल लावून त्यांना एकतर मुख्य आरोपीला फाशी आणि ह्या सर्व कुटुंबाला जन्मठेप तरी झाली पाहिजे अशी मागणी आपण केलेली आहे. याबद्दल आपण पुढे खात्रीमध्ये राहा. आणि त्यामुळं मला असं वाटतं की आज झालंय ते अत्यंत मोठं नुकसान झालेलं आहे. आपल्यामधून एक भीमसेनी गेलेला आहे. परंतु तुम्ही सर्वांना मी धन्यवाद देतो की आज ज्या पद्धतीनं आपण एकत्र जमलोय की आंबेडकरी समाजातल्या एखाद्याही लहान मुलाला जरी हात लावला तरी आंबेडकरी समाज रस्त्यावर येऊन त्यासाठी जा बचावला शिवाय राहणार नाही हे आज इथं प्रशासनाला आपण दाखवलेलं आहे. ही आपली एकजूट त्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दाखवली पाहिजे असं माझा आपल्या सर्वांना बोल आहे. त्याशिवाय या इथं जातीवादी मनुवादी आणि सडक्या मेंदूची असणारी ही पिढ्यावर गप्प बसणार नाही हे आपण लक्षात घ्या. आणि त्यासाठी आपल्या सर्वांची एकजूट अत्यंत महत्वाची आहे. आणि मी या इथं आपण भिवंडीतल्या सर्व लोकांनी इथे प्रचंड अशी ताकद दाखवली त्याबद्दल आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. आणि त्याच्या फॅमिलीला मी इथं सांगतो की काही झालं तर संकेतला इथे आम्ही न्याय दिल्याशिवाय ही पोलिसांना थांबणार नाही एवढं मी सांगतो आणि आपली लढा घेतो. आणि त्याचमुळे आमच्या पालघरचे जिल्हाध्यक्ष नरेश लोखंडे आले त्याने वसईमध्ये सुद्धा संख्येसाठी 7 तारखेला मोर्चा 3 वाजता काढलेला आहे. त्याच्यामध्ये जर तिकडचे कोणी असतील तुमचे नातेवाईक त्यांना त्या मोर्चा